आणि फायनली आम्ही पोचलो आता नाशिकला. तर खूप दिवसापासून मला इच्छा होती की नाशिकला कढी समोसा खायला जायचं, पण योगच येत नव्हता. शेवटी सकाळी गाडी काढली आणि आता आम्ही निघालो आहे. आता पोचू आम्ही थोड्याच वेळामध्ये नाशिकला. हॅलो माय फ्रेंड्स, मी केतन टेचरमध्ये तुमचा भुक्कड भाऊ. आणि आज आपण आलो डोंबिवलीवरनं नाशिकला, आणि ते पण आपल्या बसंतीवरती. तर आज आपण इथे आलेलो आहे माऊली, काय म्हणतात त्याला, कढी समोसा खायला. थोडा वेळ लागला आठवायला, कारण माहिती नाही आहे ना इथलं काय. तर आपण आज कढी समोसा घेऊया आणि तो खाऊन बघूया. डोंबिवलीवरून आपण इथे आलोय खास त्याच्याकरता. तर तो खाऊन गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तो किती रुपयाला मिळतो आणि त्याची टेस्ट कशी आहे. ठीक आहे, चला मग. आता फायनली समोसा कढी समोसाची तयारी चालू आहे. चटणी वगैरे टाकतात. 4-5 प्लेट तयार झाल्या आहेत आणि आता आपली प्लेट कधी आपल्या हातात येईल त्याची वाट बघतोय. तर आपले कढी समोसे आलेत. चेकआउट करूया खाऊन कसे, त्याची टेस्ट कशी आहे. टाकले थोडी लाल चटणी आणि शेव टाकले. तर बघूया स्पेशल कढी समोसा कसा आहे. तर त्याच्याकरता खास आपण डोंबिवलीवरून आलेलो आहोत तिथे. तर टेस्ट करून बघतो. थोडा समोसा क्रिस्पी आहे आणि कढी पण फार आंबट नाही, एकदम प्रॉपर आहे. तर एक वेगळी डिश म्हणून तुम्हाला इथे खायला यायला हरकत नाही आणि खूप फेमस आहे नाशिकमध्ये. तर तुम्ही नक्की येऊन ट्राय करा. माऊली कॅफे यांचा कढी समोसा. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला तर माहितीच आहे.